तमिळनाडू ताडा बॉर्डर परिसरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। त्यामध्ये एका ट्रक चालकाकडून आरटीओ कर्मचाऱ्यांनी पैशांची वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप केला। व्हिडिओमध्ये चालकाने संबंधित कर्मचाऱ्याचे चित्रीकरण सुरू केल्यानंतर काही कर्मचारी तेथून घाईघाईने निघून गेल्याचा दावा करण्यात आला। या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार ट्रक चालकांनी सीमेजवळ काही कर्मचारी वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला। या प्रकाराचे पुरावे गोळा करण्यासाठी त्याने आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली। चित्रीकरण सुरू असल्याचे लक्षात येताच काही कर्मचारी तिथून निघून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे। यावेळी ट्रक चालक संबंधित कर्मचाऱ्याचे मागे धावत असून त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कर्मचारी त्याच्या हाती लागले नसल्याचा दावा करण्यात आला। या संपूर्ण प्रकारामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये जे काही त्याने रेकॉर्ड केलेलं आहे ते पाहून अक्षरशः कर्मचारी पळून गेलेले आहेत। आपल्या सर्वांना माहीत आहे की तमिळनाडूमध्ये कशा प्रकारे विजय थालापती यांची दहशत आहे। जिथे गुन्हेगारी घडते, जिथे भ्रष्टाचार घडते, त्यांच्या विरुद्ध विजय थालापती हे कशा प्रकारे ॲक्शन घेतात आणि त्यामुळेच कदाचित हा कर्मचारी घाबरला असावा। तो तिथे पैसे घेत होता आणि त्यानंतर ट्रक चालकाने जेव्हा व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली ते अक्षरशः तो कर्मचारी पळू लागला होता। सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। तो कर्मचारी पुढे पळत आहे, ट्रक चालक मागे पळत आहे आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। तो असं का करत आहे, भ्रष्टाचार का करत आहे असं। मग तो व्यक्ती मागे धावत बोलत आहे आणि त्याच्या हातून काही पैसेसुद्धा पडतात आणि मग तो पैसे घेतो आणि बोलतो की कशा प्रकारे इथं पैसे घेत आहेत ते पहा। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।